थ्रेशर मारा म्हणलं मला एकदम. नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुक आणि अलक्रॉप डेव्हलपमेंट 80-20 फार्मिंग बिझनेस स्कूलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत गोबी फ्लावर व्हेजिटेबल प्लॉट आहे. लक्ष्मणराव साहेब मोकाशे, कानेगाव, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथील. यांचं सध्या हा प्लॉट फुल डॅमेज आहे आणि याच्यावरली आळी यांना सुधार देईना. क्रॉप पूर्ण क्रॅच झालेला आहे प्लॉट. याला काय काय टाकलं तुम्ही आता सांगा. स्प्रेसाठी काय काय मारलं? कोरोजिन मारलेला. कोराजन मारलं. कितीदा? दोनदा मारलं. 2 वेळेस कोराजन मारलं. किती दिवसाच्या फरकाने? मोनोक्रोटोफास हेच मारलं 6 मिली. हां, मोनोक्रोटोफास मारलं. हां, पुन्हा तुमचे 2-4 औषध दुसरी मारलीत. अच्छा. किती दिवसाच्या फरकाने मारली? 3-3 दिवसात, 4-4 दिवसाच्या. 3-3, 4-4 दिवसाच्या फरकानं. हो. आणि हे जे समजा आळीची तुम्हाला अगोदर दिसली, ती कोणती आळी दिसली? पांढरी होती का काळी होती, लाल होती? काळी काळी काळी. अस्वल आळी. अस्वल टाईप ना. ते केस असते तिच्यावर, तीच बारीक असते. अच्छा. आता आहे काय ती आळी बघायला एखादी दिसते का? बघा बरं. तर याला कीड व्यवस्थापनाच्या ऐवजी आता आपल्याला याला नाही ती त्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं महत्त्वाचं आहे. काय हात सोडावी कापून. नाही ती रासायनिक नाही होतो. रासायनिक वर कवर होत नाही. रासायनिक जेवढं तुम्ही सोडताल तेवढं कीड वाढणार. नॅचरल बायोचे डोस द्यावा लागते त्याला. त्याला फळच लागते की नाही? आता अवघड आहे. आता क्रॉप लाईन संपली. याची किती दिवस झाले याला? तरी सगळंच पीक किती दिवसाचं आहे हे? जास्तीत जास्त 2 महिन्याचं आहे ना. 60 दिवस. 60 दिवस लावून सरी महिना का 6 महिना झाला? 6 महिना होऊन गेला. 6 महिना होऊन गेला. झाडाची ग्रोथच सांगते ना. झाडाची ग्रोथ मॅच्युरिटीकडे आलेली आता. तर हे जे फळ लागण्याची जी हे होती स्टेज, फळ धरण्याची जी स्टेज होती, त्या स्टेजमध्ये पूर्ण पानाची चाळणी झाली. पूर्ण पानाची चाळणी झाली. त्याच्यामुळे काय झालं की न्यूट्रिशन अपटेक नाही झाली. आणि हे जे ह्या स्टेजमध्ये जे यायचं पानगोबी काय पुढचे तिकडे पानगोबी हे आता हे झाले. पण ते नवीन तिकडे सुरू व्हायला ना. तर हे तर काय हे पहिला प्लॉट आहे तेव्हा तिकडंही सुरू झालं. ठीक आहे, बघू तिकडं बी. त्याचं करू द्या निदान आधी. मुळ्याची वाढ झाली भरपूर. मुळ्याचा विकास चांगला आहे. न्यूट्रिशन अपटेक जे तुम्ही केले तर डोस ते पूर्ण रिकमेंडेड आहेत. पण हे वातावरण, हे क्लायमेट चेंज, वातावरण आणि ती येणारी कीड, याच्यामुळे तुमचा प्लॉट हे हातातून गेला. अशी अवस्था आहे आज. याला आता खर्च करूनच उपयोग नाही मामा, खरं सांगायचं म्हणजे. आता फळ तर यायला पाहिजे ना. काही फळ येईल, बारीक येईल, साईडला राहणार, मोठं नाही होणार. असं वाकायला न पाहिजे होते. वाकलं मुळे वाकायला न पाहिजे.
बघ आता ह्याची मुळी कुठे वाकली. वाकली त्याची पण मुळी. हां वाकली. सगळ्या मुळ्या वाकल्या त्या. ठीक आहे. मला तर वाटतं अन्न दररोज भेटणं त्यांना. पण इतकी वाढत नसते, उंच होत नाही. माझी पहिली गोष्ट इथं गोबी होती ना मला. अंतर हेच ठेवलं होतं त्यावेळेस किती अंतर कसं ठेवलं होतं त्यावेळेस? अंतर का? हेच अंतर होतं. अच्छा. इथं होती गोबी. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.